हॅलो फ्रेंड्स, मी नीलम स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, नीरजच्या बर्थडेचा पण मी व्हिडिओ टाकलेला नव्हता, तर ते सगळे व्हिडिओ मी आता मिक्स करून इथे टाकते आहे. एक आठवण म्हणून मग ते यूट्यूबमध्ये सेव्ह राहतील. इन्स्टावरती पण मी काही व्हिडिओ टाकत नाहीये. इन्स्टा आता मी माझं अकाउंट बंद केले त्यामुळे. तर आता मिक्स व्हिडिओ मी इथं 4-5 बनवलेले आहेत, ते तुम्हाला दाखवते. फ्रेंड्स, नीरजचा बड्डेसुद्धा ह्यावेळी मी घरी काही सेलिब्रेशन केला नव्हता, तर एका कॅफेमध्ये जाऊनच सेलिब्रेशन केला होता. कारण ह्यावेळी आमची पोस्टिंग आली आणि त्यावेळी आम्ही खूपच नाराज झालेलो होतो. मग म्हटलं चला कॅफेमध्ये जाऊन आपलं एकांतात सेलिब्रेशन करून येऊ. तर आता मुलांची एक हाऊस, त्यामुळे म्हटलं मस्त चांगल्याच कॅफेमध्ये जाऊ जिथं मुलांना सगळं खाता येईल. तर इथे तुम्ही मिठाईचे सगळे वेगवेगळे प्रकार बघू शकताय. मस्त अशी मिठाई मिळते. या दुकानचं नाव आहे लड्डू महाराज. तर आता इथे आम्ही मैत्रिणींसाठी थोडंसं पार्सल घेत होतो, सगळ्यांना मिठाई, केक वगैरे. तर फक्त मिठाईच नाही तर नमकीन, त्यानंतर केकचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर इथे चिकनचे पण 4-5 फ्लेवर आहेत. त्यानंतर तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते सगळंच या दुकानामध्ये भेटते आणि ते पण एकदम फ्रेश. तर फ्रेंड्स, इथं ही माझी मैत्रीण राजस्थानची, ही मला 4 कळीची सलवार शिवायला शिकवत होती. तर इथे मी तिच्याकडून ती सलवार शिकत होते. तर ह्या सलवारला सपना चौधरीची सलवारसुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर लगेच रात्री तर मैत्रिणीच्या घरी जेवणाचा बेत होता आणि तो पण एकदम शुद्ध शाकाहारी. तर इथे पुऱ्या करायला चालू आहेत. एक मैत्रीण पुऱ्या तळतीये. छान आहे. तुम्हाला तळायचं होतं पण बोली राहू दे, तुम्ही आज पाहुणे आहेत. मग काय नाही तर कुठे चला मना काय आहे ते. डाळ भाजी आणि याच्या कढी आणि ही सुरण याची भाजी. चालेल. बाई बाई ताई, काय काय खायचं? तुम्हाला जे वाटतं ते खा. वांगे, बापरे. जेवण केलं राईस? द्या पुऱ्या द्या. बस आता बस. याच्यातच नाही. बड़े बच्चों को दो, छोटे बच्चों को एक. हेलो गाइस. बाबू ग्लास दे तो सबको. तर इथे या दुसऱ्या कॅम्पच्या मैत्रिणी होत्या आणि त्या आता जात होत्या. जेवण वगैरे त्यांचं झालं आणि मग त्यानंतर इथे आम्हाला जेवायला वाढून घेतलं होतं. तर मी तुम्हाला दाखवलंच कोणकोणत्या भाज्या मैत्रिणीने बनवल्या होत्या. खूप मस्त अशा बनवल्या होत्या सगळ्या भाज्या, खूप टेस्टी. तर ती माझी मैत्रीण आहे गोंदियाची, तर तिने त्यांच्या साईडच्या सगळ्या भाज्या इथे बनवल्या होत्या. तर अशा प्रकारे मस्त जेवण वगैरे झालं. तर इथे दुसऱ्या दिवशी हे आता ड्युटीवरून आलेले आहेत. मी इथे पुरणपोळीसाठी पुरण तयार केलेलं आहे आणि नीरजसाठी माझ्या मी इथे पुरणपोळी बनवत होते.
फ्रेंड्स मी इथे एक ब्लाऊज शिवलेलं होतं आणि ह्या ब्लाऊजचा फुल व्हिडिओ मी माझ्या नीलम फॅशन हाऊस ह्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकताय. तर फ्रेंड्स मी इथे तुम्हाला शॉर्ट दाखवते. तर कुणाला शिलाईची आवड असेल तर माझ्या त्या चॅनलला जॉईन व्हा. मी तिथे तुम्हाला शिलाईबद्दल भरपूर असे टिप्स वगैरे पण देईन आणि त्यानंतर शिलाई मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवेन. इथे मी 40 छातीचे ब्लाऊज कटिंग करत आहे, तर त्यासाठी मी हा बॅक पार्ट सुरुवातीला कटिंग करून घेत आहे. तर बॅक पार्टसाठी लागणारी मापे वगैरे मी सगळी स्क्रीनवरती इथे दिली होती. तर बघा मी अशा प्रकारे कटिंग करून घेते. डायरेक्ट मी ब्लाऊज पीसवर कटिंग करते, म्हणजेच अस्तरवरती, आणि त्यानंतर मग आपण मेन कपड्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला पेपर कटिंगसुद्धा करायचे असेल तर तुम्ही करू शकताय. पेपर कटिंगमुळे काय होतं, वेळ आपला वाचतो आणि त्यानंतर एक मेन म्हणजे आपलं कापडसुद्धा वेस्ट होत नाही. तर पेपर कटिंगचा खूप फायदा आहे. तर इथे मी कॅनव्हाससुद्धा जोडून घेत आहे. कॅनव्हास जोडल्यामुळे गळा खूप मस्त असा बसतो आणि गळ्याचा जसा पाहिजे तसा आपल्याला आकार इथे कॅनव्हासमुळे देता येतो. तर इथे मी कॅनव्हास जोडून घेतलेला आहे. तर फ्रेंड्स याचा डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे, तिथे तुम्ही बघू शकताय जाऊन. त्यानंतर फ्रेंड्स मी इथे एक छोटंसं पाऊच बनवला होता आणि कापड जे शिल्लक राहतं ना आपल्याकडे ड्रेस वगैरे शिवून किंवा ब्लाऊज शिवून, तर त्यापासूनच मी इथे एक छोटासा असा पाऊच बनवला होता. तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी माझ्या त्या चॅनेलवरती टाकलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन तो बघू शकता. याच्यामध्ये भरपूर असं मेकअपचं साहित्य आपण ठेवू शकतोय. जर जागा आपली कमी असेल बॅगमध्ये तर असा छोटा मोठा पाऊच आपण यात यूज करू शकतोय आणि तो कुठेही एका कोपऱ्यामध्ये ठेवला तरी चालतोय. तर याचासुद्धा डिटेल व्हिडिओ तिथे टाकलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन बघा. तर फ्रेंड्स हे 4-5 व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून पण खूप सारे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा मी टाकते आणि त्यानंतर मग जमलं तर मग मी ब्लॉग्स चालू करते, कारण टाईम पण भेटत नाही आहे आणि पोस्टिंग पण आलेले आहे. त्यामुळे सगळं साहित्य इथे क्लोज करायला चालू आहे आणि आता हे क्वार्टर खाली करून दुसऱ्या क्वार्टरमध्ये शिफ्ट पण व्हायचं आहे, त्यामुळे मग खूप गडबड असे आहे. तर एकदा शिफ्ट वगैरे झाले, सुट्टीवरती गेले तर मग मी व्हिडिओ चालू करेन. तर भेटूया फ्रेंड्स पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.